हॅलो. तर जाऊया पहिल्या राऊंड मधील तिसऱ्या सामन्याकडे, ज्या ठिकाणी श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव विरुद्ध शरद 11 ट्रॉम्बे. या दोन टीम्स मध्ये मात्र घमासान युद्धाला सुरुवात होते. टॉस जिंकलाय ट्रॉम्बे संघानं आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले स्पायरा 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या संघाला. फ्रेश मॅच असेल. पहिलं सत्र मात्र गाजवलंय केडीएच बागीलोडा संघानं सलग 2 सामने जिंकलेत आणि या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. त्यांचं अभिनंदन. आणि आता मात्र आणखीन 4 संघांचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. प्रफुल्ल मोकल आणि केतन मेहर अशी सलामीची जोडी. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुंबई विभागामधील एक नामवंत संघ, नेहमीचा संघाचा दबदबा राहिला आहे आणि सर्रासपणे रायगडमध्ये सुद्धा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारा हा संघ ठरलाय, तो ट्रॉम्बे. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल हेमंत कोळी. पहिल्या फेरीमधील तिसऱ्या सामन्याला होईल सुरुवात. मोठा सामना. प्रेक्षकांच्या भेटी जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत या क्रीडांगणावर. आणि जाऊया या मॅचच्या दिशेनं. सामन्याला मात्र केली जाईल सुरुवात. पंचांचा हेमंत पहिला त्याच प्रेक्षकाकडे मात्र हा चेंडू गेलाय. सिंगल रन खातं उघडलं जाते. अकाउंट मात्र ओपन केलं जाते. दुसऱ्या बाजूला मात्र विस्फोटक फलंदाज आहे. यंदाच्या हंगामामध्ये सुपर डुपर परफॉर्मन्स मात्र राहिलाय तो स्पायरा 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या टीमचा. कन्हैयाजी पाटील यांचा संघ. आणि दर्जेदार कामगिरी मात्र भिवंडी विभागामध्ये जाऊन अंजूरच्या मैदानावर मात्र केलेली ऐतिहासिक कामगिरी यंदाच्या हंगामामधील मी तर म्हणेन ती स्पर्धा गाजवली या पारगाव संघानं. आणि एक बाईक मात्र त्या अंजूरच्या स्पर्धेमधून पारगाव गावामध्ये आणण्याचा बहुमान मात्र या संघानं मिळवलाय. कालही मानगर स्पर्धेमध्ये मात्र चांगली कामगिरी रजनी स्पर्धेमध्ये केली होती. तिसऱ्या फेरीमध्ये मात्र पराभूत झाला होता, परंतु दर्जेदार कामगिरी राहिले. सातत्य पाहायला मिळाले आतापर्यंत. यावरचा हा बॉल हेमंत कोळी. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा फेद घेणारा राऊंड विकेटनं बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडासा खाली सुद्धा राहिला चेंडू आणि गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण पाहतो हेमंत कोळी यांना प्रचंड अनुभव आहे या गोलंदाजाकडे. अनुभवाच्या शिदोरीनं मात्र आजपर्यंत भल्या भल्या फलंदाजांच्या बत्त्या गुल केल्यात ते या गोलंदाजानं. सोपन गेला गेज स्पिन. दोन्ही बाजूला कट करण्याचं सामर्थ्य मात्र हेमंत कोळीकडे आहे. आणि इथून मात्र हा बॉल आणखीन एक निर्धाव चाललाय. प्रफुल्ल मोकल ऑन स्ट्राईक. डावखुऱ्या त्याचा विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. हेमंत कोळी 40+ खेळाडू आहेत, परंतु आजही पाहायला गेलं तर तीच दहशत आणि तोच दरारा. स्ट्रेट डाऊन. यावेळेस मात्र फटका पाहायला
5 धावा झाल्यात. 5 रन्स ऑन बोर्ड. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव स्मायरा एंटरप्राइजेस पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. चौकार मात्र लगावलाय. विस्फोटक फलंदाजी आहे. खास करून यंदाचा हंगाम मात्र गाजवलाय रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या संघानं. फलंदाजी खोलवर आहे. थोडं स्पीडअप करा. जास्त टीम मीटिंग्स नॉट अलाउड, कारण रात्रीची वेळ आहे. अगोदरच उद्घाटन सोहळा थोडासा लेट झाला आणि आपण थोडंसं उशिरानं चाललोय. ट्रॉम्बे संघ प्लीज कोऑपरेट. रिव्ह्यू नसणार आहे कोणालाच, फक्त अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतील मॅचसाठी. ही सर्वात महत्वाची अनाउन्समेंट असेल दोन्ही टीमच्या साठी. गोलंदाज सज्ज हेमंत कोळी. फाईट राऊंड विकेट ना. हा बॉल दिवसांवर येऊन ठेपलाय. सुंदर गीत डीजे मॅडी. पारगाव संघासाठी बक्षीस असेल लगातार 3 षटकारांसाठी. संघाचे पुरस्कार जितू ठाकूर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. संघातील खेळाडूंचा मात्र मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज सज्ज होतील हेमंत कोळी. त्यावेळेचा हा फटका पुन्हा एकदा त्या पहिल्या 3 बॉलवर फक्त एकच धाव आली होती. चौकार मात्र लगावले गेले प्रफुल्ल मोकलच्या बॅटमधून आणि धावसंख्या मात्र झाली ती 13. लगातार 3 षटकारांसाठी संघाचे पुरस्कार जितू ठाकूर यांच्याकडे तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल पारगाव संघाच्या फलंदाजांना. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय शुभम पाटील. नामवंत संघ आहे ट्रॉम्बे संघ आणि त्यांच्या समोर मात्र फाईट असेल. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील यंदाच्या हंगामामध्ये मी तर म्हणेन एक सर्वोत्कृष्ट लेवलचा हा संघ पाहायला मिळतोय. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. गोलंदाज सज्ज शुभम पाटील. समोर मात्र केतन मेहर आहे. एक दर्जेदार तांत्रिक दृष्ट्या सक्षम फलंदाज. ओ ब्लेड कट करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळाली. टॅलेंट आहे केतन मेहरकडे. गेले कित्येक वर्ष आपण पाहत आलोय या खेळाडूला. आजही तोच फिटनेस आणि कमालीचं सातत्य. क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे आणि कन्सिस्टन्सी आज मात्र दाखवले आजपर्यंत प्रत्येक सामन्याकडे. चांगलं लेदर क्रिकेट सुद्धा खेळतो. त्यामुळे तुम्हाला अगदी क्रिकेटमधील सगळे टेक्स्टबुक स्टाईल फटके याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. राऊंड विकेट ना बाची. लगातार दोन विकेट साठी पारितोषिक आले. रमेशजी तोरणे आणि राजेंद्र मात्रे यांच्याकडून 500 रुपयांचे पारितोषिक असेल. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच
शुभम पाटील राईट आर्म राऊंड द विकेट ना हा बॉल विकेटचं मात्र पतन झालंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता. प्रफुल्ल मोकल चांगली बॅटिंग करत होता. पहिली विकेट गमावले आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय तो कुणाल तारेकर. यंदाचा हंगाम मात्र या फलंदाजानं गाजवलाय. आपल्या फलंदाजीचं वेळ मात्र सगळ्याच क्रिकेटरला लावलंय आणि तो मात्र सज्ज होतोय. प्रत्येक मैदानावर मात्र आपल्या बॅटिंगची छाप पाडले. एक आक्रमक युवा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न या अशाच पद्धतीचे फटके बऱ्याच वेळा कुणालच्या बॅट मधून निघत असतात, परंतु इतर निर्धाव चेंडू डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. ची दोन्ही षटके समाप्त झाले. धावफलकावर 24 धावा लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, परंतु प्रफुल्ल मोकलची बहुमूल्य विकेट मात्र बारगाव संघाने गमावले. गोलंदाजी मार्कवर येतोय सुधीर कोळी. राईट आर्म ओव्हर द विकेटनं खोलात टाकलेला हा बॉल ती फुलर लेंथ हाताळला गेला. यॉर्क केला होता. काय परफेक्शन आहे पहा, अचूकता पहा या बॉल मध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी झालाय. कोणत्याच मित्रमंडळींना या बॉल साठी फटका उपलब्ध नव्हता केतनकडे. अर्धा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र बीट करून चाललाय बॉल. सुधीर कोळी लगातार 2 चेंडू केतन मेहर आघाडीचा फलंदाज आहे. चांगली फटकेबाजी नेहमीच त्याच्या बॅट मधून आपण पाहत आलोय, परंतु इथे मात्र 2 चेंडू निर्धाव. पुढे सरसावत खेळ. भूषण पाटील इन ॲट नंबर 4, परंतु गोलंदाजी मात्र सुधीर कोळी यांच्याकडे असलेला अनुभव आता मात्र पणास लावल्या. पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले आणि केतन ही फार महत्वाची होती. शेवटपर्यंत मात्र बॅटिंग ऑर्डर तुम्हाला पाहायला मिळेल. पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण थोडंसं दूर सरा तिथून,
बऱ्याच वेळा फिल्डर्स धावत असताना अचानकपणे तुमच्यावर येऊ शकतील. कृपया करून ही विनंती आहे. चांगली स्पर्धा पण एन्जॉय करतोय मेघना शेठ पात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित या स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र बीट झालाय. लगातार 2 विकेटसाठी पारितोषिक असेल ट्रॉम्बे टीमसाठी. कोणत्याही संघासाठी हे पारितोषिक असेल. रमेश तोरणे आणि राजेंद्र म्हात्रे यांच्याकडून लगातार 2 विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय सुधीर कोळी. यावेळेस मात्र टर्न पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन थोडासा विचार होता भूषण पाटीलचा कट करण्याचा, परंतु गोलंदाजी मात्र स्ट्रॉंग होते. थोडासा बाहेर ठेवला होता बॉल. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो हेमंत कोळी ज्यांनी पहिले षटक टाकले होते तर मिळाली नव्हती, कारण 3 लगातार चौकार शेवटच्या 3 बॉलवर मात्र पाहायला मिळाले होते. 40+ खेळाडू आहेत. पहिलं षटक मात्र 13 धावांचं राहिले होते आणि आता मात्र इथे मात्र अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल. इथून आता मात्र ही धावसंख्या 50च्या पुढे न्यावी लागेल दोन्ही फलंदाजांना. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन फलंदाजामध्ये सामर्थ्य आहे चौकार षटकार मारण्याचं, परंतु विकेट ज्या गेल्यात त्या थोडंसं टेन्शन आता मात्र वाढवणारे आहेत. प्रफुल्ल मोकल, केतन मेहेर, कुणाल तारेकर, भूषण पाटील मैदानामध्ये आहे. षटकानं मात्र खातं उघडलंय. त्याच्या साथीला आता मात्र प्रवीण मोकल दाखल झालाय. हेमंत कोळीचा त्याच्याकडे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रोशन मेहर बराच वेळा सलामीला येत असताना तुम्ही कित्येक वेळा पाहिला असेल. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आहे, त्यामुळे बॅटिंग ऑर्डर वर खाली होत तुमचा.
परंतु या दोनही परंतु काय गोलंदाजी खेळाडू आहे आणि दर्जेदार मित्र सगळ्यांची मनं जिंकलेत लगातार आणि सिंगल रन या एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 31 या आकड्यावर. एक दोन मोठे फटके आले तरी धावसंख्या 50 आसपास जरूर जाऊ शकते आणि तोच प्रयत्न मात्र करावा लागेल इथून फलंदाजांना. कदाचित चौथं षटक 5व्या षटकामध्ये सुद्धा ही धावसंख्या पुढे नेता येऊ शकते. गोलंदाजी सुद्धा चांगली आहे पारगाव टीमकडे, त्यामुळे चांगली मॅच जरूर क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल. हेमंत कोळी यांचा हा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, ऑफस्टॉपच्या खूपच बाहेरून टाकलेला हा बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 32 धाबा. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलाय. 32 धाबा. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ते गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. फुल टॉस बॉल. बॉलिंग लाईनअप सुद्धा स्ट्रॉंग आहे या टीमकडे आणि तोच प्रयत्न आता मात्र असेल रोशन मेहेरचा सुद्धा. गोलंदाज सज्ज हेमंत कोळी. सरसा दोन बॉलवर मात्र कोणतेही टेन्शन नाहीये. मागे किती विकेट गेले अजून एक 40 प्लसचे बरेचसे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील ट्रॉम्बे संघामधून. 40 प्लसचे अजूनही जुने खेळाडू त्याच ऊर्जेने खेळतात. पहिलाच बॉल यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. टट बॉल.
5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 45 धाबा झाल्यात. एक दोन मोठे फटके आले. ही धावसंख्या 55 प्लस. एक चांगलं टार्गेट मात्र सेट करता येऊ शकतं स्मायरा 11 टीमला. देविदास कोळी पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेचा हा बॉल थोडासा लेग कॅट. (49 रन्स 49 धाबा. लेफ्ट हँड चांगली इनिंग मात्र केली. प्लेड ऑन झाला त्या ठिकाणी आणि महत्वपूर्ण विकेट मित्र म्हणेन देविदास कोळी यांच्यासाठी. कारण शेवटचं षटक होतं. स्लॉगरच्या षटकामध्ये मात्र रोशन मेहर नेहमीच आक्रमक होताना पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र बोल्ड आउट झालाय. आणि आता मात्र नवीन फलंदाज आतिश इनिंग करावी लागेल. चेंडू बाकी आहेत फक्त 3. देविदास कोळी 40 प्लस खेळाडू. चांगलं कमबॅक मात्र पाहायला मिळतंय. यावेळेचा हा फटका ड्राईव्ह केला आहे ऑन. शेवटच्या 2 प्रवीण मोकल त्यांच्यामध्ये पाहायला गेलं तर अजूनही क्षमता आहे. इथे मात्र पुढे आणि बाबाटने खेळण्याचा प्रयत्न. पहिलं सत्र आणि 57 धावांचं ते शरद दिलवांना ट्रॉम्बे कोळीवाडा टीम पाहावं लागेल. इथून मात्र मित्र म्हणेल लढता येणारी धावसंख्या मात्र उभारली पारगाव संघानं. त्यामुळे जरूर बाउन्स बॅक करेल. फाईट जरूर केली जाईल. यंदाच्या हंगामामध्ये सुपर डुपर फॉर्म मध्ये असणारा हा पारगाव संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र दावा डिपेंड करण्यासाठी सज्ज सुद्धा झालाय. समिधा 11 नागाव आणि चौदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी बामणडोंगरी आणि नागाव दोन्ही तेजस मात्रे चांगली फाईट पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा. सगळेच एकापेक्षा एक सरस संघ आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलेत. खूप चांगली स्पर्धा एन्जॉय करतोय मेघना शेठ मात्रे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मात्र विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित ही उरण तालुक्यामधील पहिली रजनी स्पर्धा कमालीचं आयोजन पाहायला मिळत आहे. भूषण मात्रे आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने मात्र केलेले एक दर्जेदार आयोजन. आणि पहिल्याच दिवसामध्ये प्रत्येक सामना मी म्हणेन
सगळ्यांसाठीच एक रंगतदार सामना, रंजकता मात्र निर्माण करणारा सामना मात्र ठरलाय आणि असेच सामने मात्र प्रेक्षकांना पाहायला सुद्धा आवडतात आणि ही रजनी स्पर्धा मात्र अगदी पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून मात्र बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे. इथून मात्र धावा डिफेंड करण्यासाठी सज्ज झाला. हॅलो, मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व क्रिकेट क्लब, विठ्ठल क्रिकेट क्लब दासी आयोजित रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि आज या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहतो. एका बाजूला आपण गावदेवी ट्रॉम्बे आणि दुसऱ्या बाजूला स्मारिया स्पोर्ट श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. प्रथमतः फलंदाजी करत असताना 56 धाबा उभ्या केल्यात आणि 57 धाबांचा बराचसा इन्फॉर्म मध्ये पारगाव संघ आपण पाहतोय आणि आज मात्र जासईच्या मैदानामध्ये खेळण्यासाठी ते दाखल झालेत. ही महत्वाची मॅच, पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. प्राथमिक जर अंदाज बांधला तर आतापर्यंत 3 सामने झालेत आणि 3 सामन्यामध्ये फलंदाजी करणारा संघ आतापर्यंत जिंकलाय, हा प्राथमिक अंदाज आहे. जाऊया मैदानामध्ये. इथून 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑनस्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकताय अनिल कोहली आणि त्यांच्या साथीला नॉनस्ट्राईक एंडला चेतन कोहली. गोलंदाज इथून दाखल असतील भूषण पाटील. यावेळचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतोय, शरीरापेक्षा दूर फेकला जातोय. इथून आणि अभ्यंतर स्वरूपात एक धाव जोडली जाईल. धाबांचा श्रीगणेशा झालाय. 57 धाबांचा पाठलाग करायचा आहे. हुतात्मा मैदान जासी या मैदानामध्ये चालू असलेली आपण सुंदर दर्जेदार आयोजनाची स्पर्धा अनुभवतोय. मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासी आयोजित भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि आजची पहिली रात्र, पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. एका बाजूला आपण पारगाव संघाला पाहतोय ज्यांनी 56 धाबा उभ्या केल्यात आणि 57चं टार्गेट ठेवलंय. ओव्हरफुल टॉस होता, आडव्या बॅटने खेळला. आणखी एक धाव आणि एकेरी धावेनीशी सुरुवात झाली धावांना. इथून बिनबाद 2 धाबा धावपट्टा लागल्या गेल्या. 57 धाबांचा पाठलाग आहे. ही लोवेश स्कोरची मॅच पाहायला मिळते. पण पारगाव संघाचा दबदबा या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये यंदाच्या कामामध्ये सातत्यानं राहिलाय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा मानगरच्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकले होते, मात्र तिसरा सामना त्यांच्या वाटेला पराभव आला होता. इथून मात्र आता संघर्ष करताना पाहायला मिळतात. या वेळचा हा फटका सुंदर सुंदररित्या त्यांनी झेल टिपलाय. भूषण
एक चर्चेमध्ये हा गोलंदाज आहे. अतिशय चांगली गोलंदाजी, एक प्रभावशाली खेळ आपण केंद्रीय मंत्री अंजूरच्या मैदानामध्ये पाहायला मिळाला होता पारगाव संघाचा. हॅलो, दरम्यानचा कला दोन चेंडू आतापर्यंत फेकलेत, 2 धाबा खर्च केल्यात आणि महत्वाची विकेट चेतन कोहलीला बाद केलंय. इथून मात्र आता तिसऱ्या क्रमांकावर हेमंत पाटील दाखल झालेत जे ऑन स्ट्राईकला असतील. 57चा टार्गेट आहे आणि इथून मात्र एक लोवेश स्कोरची मॅच पाहायला मिळते. पण ही मॅच हाय व्होल्टेज नक्कीच पाहायला मिळेल कारण दोन्ही चांगली योजना पाहू शकताय. पण पारगाव संघाला यावेळचा चेंडू बॅकफुट अगदी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. कौतुक करूयाच प्रवीण मोकल यांचं. या अगोदर सुंदररित्या अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत 100% अपॉट सेफ आहे. चेंडू अडवलाय. इथून या चेंडूवर मिळाल्या जातील तब्बल 2 धाबा आणि 2 धाबीनिशी धावपटला धाबा लागले गेले 4 धाबा. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण मोकलचं आपण कौतुक करूयात. 100% आपण आपल्या संघासाठी एक एक धाव वाचवत असताना उत्तरार्धामध्ये यावेळचा फटका इथून मात्र लीडिंग एज डीप पॉइंटच्या वर हेमंत पाटीलच्या बॅट मधून एक दणदणीत चौकार आलाय. 4 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटलावर आपण धाव पाहू शकताय. 57 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी ट्रॉम्बे संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्यात 1 बाद 8 धाबा. भूषण पाटील इथून चांगली गोलंदाजी करून द्यावी लागेल. एका दुसरी ब्रेक थ्रो, एका दुसरी विकेटच्या शोधामध्ये सध्या पारगाव संघ सुद्धा राहील कारण इथून 56 धाबा त्यांनी उभारल्यात. यावेळी बॅकफुटवर गेले, गलीमध्ये खेळून काढायचा होता या चेंडू पण बॅटच्या रडारमध्ये येत नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता इथून केली जाते. 5 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. धावपटलावर आपण धाव पाहू शकताय. स्थिर आहेत 8 धाबा. अतिशय सुंदर हे आयोजन मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली उरण तालुक्यातील 2022 या वर्षातील ही पहिली रणजी क्रिकेटची स्पर्धा. या षटकातील आणखी एक शेवटचा चेंडू फेकण्यासाठी भूषण तैनात असेल. तेच तर वेगवान चेंडू होता. अगदी यॉर्कर डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 57 धावांचा पाठलाग करत असताना इथून गावदेवी ट्रॉम्बे संघाच्या धावपटला धावा पाहुणे इथून दुसरे षटक हाताळण्यासाठी केतन मेहर दाखल झालेत. इथून येणारे 24 चेंडू आणि इथून 49 धाबांची गरज असेल गावदेवी ट्रॉम्बे संघासाठी. यावेळी बॅटची लिडिंग एज बॉटम टॉयला लागून चेंडू मागच्या
इथून कंप्लीट केल्या जातात आणि 2 धाबेनिशी धावपटलावर आपण धावा पाहू शकताय. 1 बाद 10 धाबा. चांगली फिल्डिंग. आतापर्यंत क्षेत्ररक्षकाने 100% एफर्ट दिलाय. कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये पारगाव गावाचं नाव हे सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं गेलं. अतिशय चांगला खेळ त्यांचा सातत्यानं आपण पाहिलाय. इथून केतन मेहर तैनात असेल, ज्यांनी खरं तर यंदाच्या हंगामामध्ये बामणनगरीच्या मैदानामध्ये स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावली होती. असा खेळाडू केतन मेहर. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण 57 धाबांचा पाठलाग करत असताना या धाबा जर रोखायच्या असेल तर एका दुसरी ब्रेक थ्रू, एका दुसरी विकेट महत्वाची आहे. पण ट्रॉम्बे संघाचे जिद्दी खेळाडू आहेत, मेहनती खेळाडू आहेत. इथून आपण अनिलला आपण पाहू शकताय, जे 2 चेंडू खेळलेत, त्यांच्या बॅटमधून 3 धाबा जमा केलेत. यावेळी चांगला चेंडू आहे, इथून आपण पाहू शकता फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल. या चौकाराच्या केतन मेहरला इथून कमबॅक करावं लागेल, कारण या सामन्यामध्ये अगदीच 56 धाबा आहेत आणि 57 धाबांचा पाठलाग करत असताना चांगली फटकेबाजी सध्या अनिल कोहली करतात. त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 3 चेंडू ते खेळले, 7 धाब्यांवर वैयक्तिक खेळतात. दुसऱ्या बाजूला नॉस्टर खेळला आपण हेमंत पाटील यांना पाहू शकताय, जे 4 चेंडू खेळलेत, 6 धाबा त्यांनी जमा केल्यात. अशा रीतीनं धावपटलावर आपण धावा पाहायला गेलात तर 14 धाबा पाहायला मिळतात. 57चं टार्गेट आहे. अतिशय चांगली संघर्षमय लढाई पाहायला मिळत आहे. एवढ्या अकूट टप्प्याचा चेंडू होता. कार्पेटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आलेत. सुंदररित्या चेंडूची पकड आणि अतिशय चांगली फेकी पाहायला मिळते. आणि या चेंडूवर मात्र 2 धाबा आणखी जोडल्या जातील आणि या 2 धाबेनिशी धावपटलावर आपण धावा पाहू शकताय. 1 बाद 16 धाबा. केतन मेहर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. इथून 3 चेंडू त्यांनी फेकलेत, 8 धाबा खर्ची केल्यात. इथून एक चांगल्या जिद्दीनं, एक चांगल्या मेहनतीने खेळावं लागेल. रिव्हर्स फटका खेळायचा आहे, स्विच हिटचा फटका. इथून क्षेत्ररक्षक या धावा मात्र वाचवल्या जातात आणि इथून या चेंडू मिळाल्या जातील 2 धाबा. आतापर्यंत 3 बाउंड्रीज वाचवल्यात पारगाव संघानं. रिप्ले मध्ये पाहिलं जात आहे. यस, चेंडू पकडत असताना खरं तर पाय सीमारेषेला लागलाय आणि इथून मात्र पंचांचा डिसिजन चेंज होतोय. इथून मात्र चौकार हे चेंडू मिळत जाईल आणि या चौकाराच्या साह्यानं 20 धाबा धावपटला लागल्या गेल्यात. 100% ॲपॉर्ड क्षेत्राचा कौतुक करूया त्यांचं सुद्धा. मात्र प्रयत्नांना इथून अपयश मिळत आहे. 20 धाबा धावपटला लागल्या गेल्यात. आणखी जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थातच येणारे 20 चेंडू आणि इथून गरज असेल 37 धाबांची. पुन्हा एकदा रिव्हर्स बॅक टू बॅक 2 रिव्हर्स चौकार. अतिशय चांगला संघ आपला पाहायला मिळतोय. शरद 11 ट्रॉम्बे. कौतुक करूयात फलंदाजाचं. तिसरा येईल का? यावेळी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातोय. शरीरावर आदळणार, पण इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. इथून 57 धाबांचा पाठलाग करत असताना आपण शरद 11 ट्रॉम्बे संघाची धावपट्टा धावा पाणी नाही, पाणी स्मिथ 24 57 हा
18-33 हव्या 33. सत्तावन्न धावांचं टार्गेट आहे धावपट्टा. 18 चेंडू आणि इथून मात्र 33 धावा बनवायच्या आहेत. ट्रॉम्बे संघाला चांगली सुरुवात करून दिली. अनिल कोहलीने एक चांगला स्टार्ट करून दिलाय. त्याच्या बॅटमधून 2 रिव्हर्सची चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. इथून येणारे 18 चेंडू आणि या 33 धावांची गरज. गोलंदाज इथून दाखल केले जातील तिसरं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज भूषण पाटील. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 33 धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाला आपण पाहू शकता या हेमंत पाटील यांना. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 33 धावांची गरज. पुन्हा एकदा भूषण तैनात झालाय. या बेलचा चांगला फटका आहे. डीप पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीसाठी तर थांबवलंय फलंदाजाला. एकच धाव अर्जित केली जाईल. इथून येणारे 17 चेंडू आणि इथून 32 धावांची गरज. 17 चेंडू 32 धावा. आता अगदी दूरवर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकताय. पारगाव संघ अतिशय चांगला संघ आहे. सातत्याने या संघाबद्दल बरीचशी चर्चा संपूर्ण पंचक्रोशीमध्ये रायगड ठाण्यामध्ये केली जाते. असा पारगाव संघ स्मायरा 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. येणारे 17 चेंडू आणि इथून मात्र 32 धावांची गरज आहे. भूषणला इथून एका दुसऱ्या ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये राहावं लागेल, कारण या मैदानामध्ये दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ भूषणचा राहिला होता. चांगली गोलंदाजी त्यानं केली होती. मात्र ही रणजी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि इथून मात्र आज कडल्यामध्ये जर पाहायला गेलं तर 12:55 झालीत आणि पहिल्या फेरीतील ही तिसरी मॅच. इथून येणारे 17 चेंडू आणि 32 धावांची गरज. गोलंदाज भूषण इथे तैनात असतील. जोरदार फटका खेळायचा होता पण इथून आपण पाहू शकताय फसलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या 26 धावा. इथून येणारी 16 चेंडू आणि मात्र 31 धावांची गरज. 16 चेंडू 31 धावा. इथून चांगली कमबॅक करून देतोय भूषण पाटील. एक चेंडूवर खरं तर कमीत कमी धावा देण्याचा मानस तसा राहिलाय, कारण आतापर्यंत मोठे फटके येत होते. कारण दुसऱ्या षटकामध्ये केतन मेहरच्या तब्बल जर धावा खर्ची झाल्या 16 धावा. खूप महागडी गोलंदाजी केतन मेहरची राहिली आहे. इथून वापसी करावी लागेल भूषणला. त्याच्याकडे क्षमता आहे. चांगला फटका एलिव्हेशन. टॉमी संघाला पाहू शकताय धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 28 धावा. इथून येणारे 15 चेंडू आणि 29 धावांची गरज. 15 चेंडू 29 धावा. खरं तर आज फॅन्स आपल्या पाहायला मिळतात. या वेळचा अगदी खोलामध्ये चेंडू होता भूषणचा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न हेमंत पाटीलचा राहिलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आलेत. आणखी एक धाव जुळली जाईल. कुणाल तारेकर तिथे आहेत. एक धाव जुळली जाईल आणि एकरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 29 धावा. इथून येणारे 14 चेंडू आणि 28 धावांची गरज. 14 चेंडू 28 धावा. इथून तुम्हाला संघर्ष करावा लागेल. ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर संघर्ष, मेहनत, जिद्द ही सातत्याने तुम्हाला करावी लागेल. पण येणारे 14 चेंडू आणि 28 धावा या धावा रोखण्यासाठी भूषण सक्षम आहे. पण दुसऱ्या बाजूला आज अनिल कोहली, ज्याला हा टेनिस क्रिकेटचा चेंडू आता फुटबॉल दिसायला लागलाय, त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 8 चेंडू करेक्ट असताना 18 धावा जमा केल्यात. धावपटाला आपण धावा पाहू शकताय 1/29 धावा. येणारे 14 चेंडू आणि 28 ची गरज. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर. जर क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर वेगळी
जर मिड ऑफ क्षेत्रामध्ये थोडस खाली आहे तर चेंडू चांगलं सातत्यानं प्रश्न हा निर्माण झालाय, कारण गोलंदाजाने यावेळी खरं तर यष्ट्यांवर चेंडू टाकायला हवेत, पण ऑफ साईडला चेंडू टाकण्याचा तो प्रयत्न करतोय आणि तिथं क्षेत्ररक्षण खाली आहे आणि त्याचा पुरेपूर वापर सध्या शरद इलेव्हन ट्रॉम्बे संघाचे फलंदाज करतात. हे सातत्यानं आपण म्हणत असतो की भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. इथून त्या योजना आखावं लागेल, इथून स्ट्रॅटेजी करावं लागेल, एक वेगळी रणनीतीनं उतरावं लागेल पारगाव संघाला. 13 चेंडू 24 ची गरज. यावेळी अगदी खोलामध्ये होता सुंदररित्या क्षेत्ररक्षण. बारा चेंडू आणि इथून मात्र थोडीशी दमछाक होऊ शकते ट्रॉम्बे संघाची, कारण ही रणजी क्रिकेटची स्पर्धा आहे. दिवसामध्ये या मैदानामध्ये उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमी हवेची साथ असते, पण ही रणजी क्रिकेटची स्पर्धा आहे. इथं वेगळं चित्र आहे, वेगळं वातावरण आहे आणि इथून मात्र आता हाय व्होल्टेजची मॅच पाहायला मिळते. जरा स्पीडअप करा, आयोजकांच्या वतीनं सुद्धा सूचना दिली जाते. येणारे 12 चेंडू इथून 23 धावांची गरज. एका बाजूला आपण मायरा स्पोर्ट्स श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या संघाला पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला शरद इलेव्हन ट्रॉम्बे संघ इथून 57 धावांच्या पाठलाग करताना आपण त्यांना मैदानामध्ये पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 23 धावांची गरज. गोलंदाज इथून दाखल केले जातील. चौथं षटक हाताळण्यासाठी प्रफुल्ल मोकल. काय दर्जेदार खेळ राहिला होता या खेळाडूचा. बारा चेंडू आणि इथून मात्र 23 धावा. इथून आता एखाद्या विकेटच्या शोधामध्ये पारगाव संघ आहे, पण एका दुसऱ्या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये सध्या शरद इलेव्हन ट्रॉम्बे संघाचे फलंदाज आहेत. अनिल कोहली जे वैयक्तिक 10 चेंडू खेळलेत, 22 धावा त्यांनी जमा केल्यात. तर दुसऱ्या बाजूला हेमंत पाटील यांना आपण पाहू शकता, जे 7 चेंडू त्यांनी फेस केलेत आणि 10 धावा जमा केल्यात. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 23 धावांची गरज. ही मॅच मात्र शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल. हीच खरं प्रेक्षकांची आता अशा नजरा या मॅचकडे, मैदानाकडे लागल्या गेल्यात, कारण येणारे 12 चेंडू इथून 23 ची गरज. गोलंदाज प्रफुल्ल अगदी खोलामध्ये टाकला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथून मात्र डेंजर एंड कडून धाव. इथून मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. संदीप तारेकर तिथे क्षेत्ररक्षक होते. सुंदररित्या क्षेत्ररक्षण केलंय. डायरेक्ट चेंडू पकडला आणि त्यानंतर फेकी झाली आणि प्रफुल्ल मोकलनं मात्र यष्ट्यांना तो चेंडू लावला आणि इथून मात्र एक महत्वाची विकेट, गोल्डन विकेट या मॅच मधली. अनिल कोहली इथून धावबाद झालेत. विनाशकारी विपरीत बुद्धी असं म्हटलं जातं. या सामन्यामध्ये ही ओव्हर टर्न करण्यासारखी आहे आणि या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर इथून पुन्हा पारगाव संघ वापसी करू शकतोय. 11 चेंडू आणि इथून मात्र 23 धावांची गरज. चौथ्या क्रमांकावर फलंदाज दाखल झाले दिनेश पाटील. शरद इलेव्हन ट्रॉम्बे संघ अतिशय चांगला संघ आहे. सातत्याने एक वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळत असते. मात्र आज पारगाव संघ त्या रणनीतीने उतरलाय मैदानामध्ये. नेहमीच या पारगाव संघामध्ये मी नेहमीच म्हणतो असतो की ज्या गावच्या क्रिकेटच्या रक्तात हार नावाचा शब्द नाही आहे, त्या गावाचं नाव आहे पारगाव. इथून मात्र येणारे 11 चेंडू 23 धावांची गरज. चांगला फटका.
आता मात्र पूर्णपणे 2 चेंडू प्रफुल्ल मोकलच्या बाजूने आले. इथून येणारे 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. इथून एक वेगळ्या जिद्दीने खेळताना पारगाव संघ आपण त्यांना पाहू शकताय, कारण आपल्या प्रगतीवर हरकत घेणारे खूप लोक असतात, पण परमेश्वर त्यालाच पंख देतो ज्याच्यामध्ये उंच भरारी घेण्याची जिद्द असते. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जिद्द आणू नका हे सांगताना पारगाव संघ मैदानामध्ये पाहू शकता. चेंडू हे समीकरणीतून सोडून धावा डिफेन्स केला पारगाव संघाच्या माध्यमातून. कौतुक करूयात प्रफुल्ल मोकलचा. गेल्या हप्त्यामध्ये कासपच्या मैदानामध्ये रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावणारा खेळाडू मैदानात दाखल झालाय. 10 चेंडू 23 गरज. रिव्हर्स काय दिनेश पाटीलच्या बॅट मधून हा रिव्हर्स आलेला चौकार. इथून आता येणारे 9 चेंडू 19 धावा. इथून प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जात आहे. कधी एक डाव ट्रॉम्बे संघाच्या बाजूने तर कधी एक डाव पारगाव संघाच्या बाजूने. समतोल सामना, 50-50 सामना, बॅलन्सिंग सामना, एक हाय व्होल्टेज मॅच. एका बाजूला पनवेल तालुक्यातील दिग्गज संघ तर एका बाजूला मुंबई विभागातील हा ट्रॉम्बे संघ. येणारे इथून 9 चेंडू आणि फलंदाज दिनेश पाटीलच्या बॅट मधून रिव्हर्सचा पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. इथून 9 मध्ये तुम्हाला 19 बनवायचे आहेत. या वेळचा फटका पहिल्या स्लिप मध्ये एक धाव आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा म्हणजे 39 धावा, 39 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. येणारे आता 8 चेंडू आणि इथून मात्र 18 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी, वापसी करणारी गोलंदाजी, कौतुक करायला हवं. 4 चेंडू त्यांना हाताळले आणि आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीमध्ये एक चौकार लागला आणि एक लेग बाय स्वरूपात धाव आले. अशा 5 धावा खर्ची झाल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी आणि या षटकातील आणखी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी प्रफुल्ल करतोय. खोलामध्ये होता, खोदून काढला. इथून इथून कुणाल तारेकरला या चुका सुधाराव्या. उत्तर संघर्ष, मेहनत, चांगली फिल्डिंग आणि ते करत असताना थोडीशी मिसफिल्ड राहिलेत. आणि इथून येणारे 7 चेंडू 16 धाब्यांची गरज. 7 चेंडू 16. हाय मॅच जाईल हे सुरुवातीला चर्चा रंगली होती मैदानाच्या बाहेर आणि तशीच मॅच आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली. समिता नागाव. यावेळचा चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळालाय. इथून पंचांचा इशारा येतोय. 22 स्वरूपात मिळत जाईल. आणखी एक धाव. येणारे आता 6 चेंडू. शेवटचे 6 चेंडू आणि इथून मात्र 15 धावांची गरज आहे. इथून गोलंदाज दाखल केले जातात. शेवटचे षटक डेट ओव्हर हाताळण्यासाठी, निर्णायक षटक पारगाव संघासाठी आणि हाताळण्यासाठी आतिश मोकल, आतिश म्हात्रे इथून दाखल होतील. शेवटचे 6 चेंडू आणि इथून मात्र आता गरज आहे 15 धावांची.
पारगाव की ट्रॉम्बे, ट्रॉम्बे की पारगाव, ही आता चर्चा मैदानाच्या चौफेर पाहायला मिळते. 6ला बनवायचे आहेत 15, थोडेसे अवघड आहेत, पण इथून मात्र चांगला विचाराने खेळावं लागेल. कारण नेहमी म्हणत असतो की स्वप्न मोफतच असते, पण त्याचा पाठलाग करताना खूप मोठी किंमत मोजावी लागते. इथून या स्पर्धेसाठी कुठला आजचा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाईड होईल, कुठला संघ आपल्या संघाचं स्वप्न पूर्ण करेल. येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 15, 6ला 15 बनवायचे आहेत. अतिश म्हात्रे यावेळी या चेंडू शरीराचा वेध घेणार होता. एक धाव इथून कंप्लीट केली जाते, लेग बाय स्वरूपात एक धाव जोडली जाईल. येणारे आता 5 चेंडू आणि इथून मात्र 14 धावांची गरज. 5 चेंडू 14 धावा, एका धावेसाठी आता धाव करताना इथून आतिश मात्रे पुन्हा एकदा तैनात असतील. समोर आहेत दिनेश पाटील. यावेळी बॅटची लिडिंग एज स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी कुणालच्या माध्यमातून गडबड झाली. इथे क्षेत्ररक्षक सुद्धा थोडीशी गडबडले आणि जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा पाहायला मिळाल्या. इथून येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडू कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 4 चेंडू 12 ची गरज. चला आता मात्र वेळ दौडवू नका. 4 चेंडू 12 धावा. इथून गोलंदाज आतिश म्हात्रे इथून कमबॅक करावं लागेल, कारण आतापर्यंत त्याने 2 चेंडू फेकले. 2 चेंडू फेकत असताना त्यांना धावा खर्च केल्यात. एक लेग बायची धाव आणि एक 2 धावा. इथून 4 चेंडू 12 ची गरज. पारगाव जिंकणार की ट्रॉम्बे, इथून मात्र आता पैजा लागल्या जातात. त्यांच्या चौफेर येणारे 4 चेंडू. चांगला फटका. एकदम प्रत्येक स्कॉटच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरती कंपल्सरी चेसिंग. चला चेंडू लगेच मैदानामध्ये पूर्तता करा. 3 मध्ये आता इथून 6 बनवायचे आहेत. धावपट्टा दाबा लागले. एकदम यावेळचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतो. एक मोठं
चला समिधा नागाव संघांना आपला निर्णय घेऊन लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचा आहे. पहिल्या फेरीतील शेवटची यापुढील